ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 221 ते 240 श्लोक 36 ते 37। सान्य क्षुद्र घरी आघवी पक्वान्य आहती बरवी ती दिजे केवी सेवावी दुर्बळू जरी झाला हे अनुचित कैसे निकीजे आग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळणारे देखोनिया मनोहरे असती आपुली ताणारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरीही स्वधर्मुची सुरवाडू परत्रीचा हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल जेते परिणामी पत्य न होईल धनुर्धरा म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारिजे या स्वधर्माते अनुष्ठिता वेतू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत आसे ऐसे समस्त सुरशोमणी बोलिले जेत शार्ंग पाणी तेत अर्जुना म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले परी आता पुसेल काही आपुले अपेक्षित श्री भगवान वाच अथकेन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुष अनच्छेनपि वार्ष्णेय बलादेव नियोजिती तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याही स्थिती भ्रंशे मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो सर्वज्ञ ही जे होती हे यो पादे येही जानती तेही परधर्मे व्यभिचारिती कवणे गुणे बीजा आणि भूसा
आंधो निवाडून येणे कैसा, नावेख देख नाही तैसा, बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी सेविती. जनपदा ते आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती. परिबळात्कारे स्वीजती, तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जीवेसी. चुकविता ते गिवसी, तया तेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा येत आग्रहो असे. हे बोलावे ऋषिकेशे, पार्थु म्हणे. श्री भगवान वाच. काम एष कुरो एष, काम एष क्रोध एष, रजो गुण समुद्भव. महाशनो महापमा, विद्येन मिह वैरिणा. तव हृदय कमळरामो, जो योगियांचा निष्काम कामो. तो म्हणत असे पुरुषोत्तमो, सांगेन ऐक. तरी हे काम क्रोधुपाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठायी, मानिदती. राम कृष्ण हरी.